मॉर्निंग. इट्स अ ब्रँड न्यू डे टुडे आणि खूप छान मस्त धुक्याची चादर पसरलेली आहे आणि फिरायला आल्याच्यानंतर एवढं छान वाटतं ना सकाळी सकाळी. अगदी मूड फ्रेश होऊन जातो आणि दुसऱ्या दिवशीसुद्धा पुन्हा येण्याची एक नवीन उमेद जागते. तर पाहू शकता मी फ्रेश झालेली आहे घरी आल्याच्यानंतर आणि अंघोळ करायला गेल्याच्यानंतर मी जाताना चणे जे आहेत ते उकडत घातलेले होते आणि तोच सगळ्यांना ब्रेकफास्ट होणार होता. तर काकडी, टोमॅटो असं फायबरसाठी आणि प्रोटीनसाठी चणे सगळ्यांनाच नाश्ता असा मस्त व्ह्यू पाहत पाहत आम्ही केला आणि त्याच्यानंतर मग मी स्वयंपाकाला लागले. तर सकाळी डब्यांची घाई असते त्यामुळे मग अभ्यासाला सकाळी वेळ मिळत नाही. जेव्हा हे सगळे लोक जातील त्याच्यानंतरच मग सुरू होतं. तर मी आज चपाती आणि कोबीची भाजी बनवलेली होती. तर कोबी स्वानंदलासुद्धा आवडते आणि आरवीलासुद्धा आवडते. लोणचं दिलं की त्याच्याबरोबर छान दोघंही खातात. स्वयंपाक झाल्याच्यानंतर जी काही स्वयंपाकाची आणि नाश्त्याची भांडी होती ती लगेच घासून घेतली. अशी लागोपाठ कामं केल्याने की मग दिवस आपला म्हणजे अभ्यास करण्यासाठी आपल्याला जो काही वेळ चोरायचा आहे तो आपण चोरू शकतो आणि छान अभ्यास करू शकतो. तर फ्रेंड्स, आत्ताच मी बाळाला झोपी लावलेलं आहे आणि आज ना मी एक पुस्तक आणलं आहे. ते म्हणजे 5वीचं हे अथर्वश्री प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचं आणि यातले गणिताचे जे प्रश्न आहेत ना ते सोडवणार आहे मी. आणि अजून असे काही 8वीचे किंवा नवोदयचे असे पुस्तकं मिळतात का ते पाहणार आहे आणि त्यातून गणिताची प्रॅक्टिस करणार आहे. याच्यामध्ये अगदी बेसिक गणितं दिलेले आहेत आणि आता हायकोर्टच्या भरतीला परीक्षेला बेसिक गणितं जास्त येतात. त्यामुळे मी आता 5वीचं हे पुस्तक पूर्ण सोडवणार आहे. म्हणजे गणिताच्या आणि मराठीच्या अशा कंबाईन दोन्ही प्रश्नपत्रिका आहेत त्याच्यामध्ये. तर मराठीची काही आवश्यकता वाटत नाही, परंतु गणिताचं जे आहे ते मी सगळे प्रश्न त्यातले सोडवणार आहे. म्हणजे इझी लेवल पण आहे, परंतु कधी कधी आपले सोपे सोपे प्रश्न पण चुकतात. तर बाळ झोपले म्हणून मी हळू बोलते. तर पाहू शकता तुम्ही नफा तोट्यावरचे गणित आहेत, त्याचबरोबर हे किलो हेक्टो डेका सेंटीमीटर त्याच्यावरचे आहेत. गणित वजाबाकी बेरीज त्याचेसुद्धा आहेत. असे लसावी मसावीचे आहेत, अपूर्णांकाचे आहेत, स्थानिक किंमत वगैरे ते आता आपल्याला येणार नाही, परंतु घड्याळ वगैरे सगळे मिक्स प्रश्न आहेत. तर त्यामुळे नक्कीच याचा फायदा होईल असं वाटते आणि याची प्रॅक्टिस तेवढीच सोडून घेणार आहे मी. पूर्ण पुस्तक 2-3 दिवसामध्ये कवर करायचं आहे मला आणि ज्याचं आहे त्याला परत रिटर्न करायचं आहे. आणि त्यांनी हे पण दिलेलं आहे उत्तर तालिका शेवटी. आणि मराठीचे पॅसेज वगैरे असतात, कविता असतात, पाहू शकताय तुम्ही. आणि त्याच्या खाली त्याचे प्रश्न असतात काही. आणि मराठी सोपं आहे, यातलं एवढं काही अवघड नाही आहे. फक्त आपल्याला गणिताची प्रॅक्टिस व्हावं यासाठी 5वीचं हे तुम्हाला पण मिळालं तर पहा, खूप छान वाटलं आहे मला तरी. अगदी इझी लेवल टू ॲडव्हान्स लेवलचे प्रश्नांची तयारी याच्यातून नक्कीच होऊ शकते. तर फ्रेंड्स, आता लावला आहे टीव्ही आम्ही. आता वाजलेले आहेत 4 आणि स्वानंद इथे झोपून जेवण करतोय ना बेटा. 2-3 घास खाल्लेत आणि बाकीचं तसंच पडून आहे. खेळण्यात आणि टीव्ही बघण्यातच दंग आहेत महाराज. हां, घे ना खाऊन बाळा, चल ना. मग मला स्टडी करायचं ना. मग तुझा फोटो काढते मी. फोटो नाही काढते. जेव बरं, गुड बॉय आहेस ना तू. याला जेव घालणं हा खूप मोठा टास्क असतो माझ्यासाठी. आधी म्हणलं चपातीचे तुकडे करून दे, चपातीचे तुकडे करून दिलेत. आता स्वानंद माझा गुड बॉय सारखं जेवणार आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. स्वानंद इज अ गुड बॉय. हे इंग्लिश कार्टून पाहतोय हा आणि असे मस्त मस्त इंग्लिश डायलॉग मारतो कधी कधी. आम्ही फॅन होऊन जातो मग त्याचे, है ना बाबू. खा. एक घास खाल्ला की लगेच पाणी. छान आहे ना बाजी.
आवडते ना तुला कोबीची भाजी? खूप आवडते ना? खा मग, खा चला. खा चला, खा बरं. इथे असू दे, खा चल. झालं आता आम्ही गप्पातच दंग करू आईला आणि जेवण झालं. आता ना याच्याकडे लक्ष देता देता मॅथ्स आणि रिझनिंगचा अभ्यास तर अजिबात होऊ शकत नाही. त्यामुळेच मी तो झोपल्याच्या नंतर या विषयांचा अभ्यास करत असते. पण तरीही मी जे तुम्हाला पुस्तक दाखवलं त्यामध्ये एवढा इंटरेस्ट चाललेला नाही आहे. तर मी त्यातले उदाहरणं सोडवत होते त्याला पाहता पाहता. तर पाहू शकताय कसं मध्ये मध्ये हा मध्ये आल्यामुळे ना मला याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तर हा थोडासा खेळायला नादी लागण्याच्या नंतर ना मग मी काय केलेलं, आज इंग्लिशचं जे ग्रामरचे रूल आहेत तर मी आज टेन्सेसचे 10-12 रूल आज लर्न केलेले आहेत आणि ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. झोपताना पुन्हा मी आठवण्याचा प्रयत्न करत असते किंवा मग एखादं काम करताना आठवते. जसं तुम्हाला सांगितलं वॉकिंग वगैरे करताना सुद्धा मी एक एक रूल किंवा लक्षात आणायचा प्रयत्न करत असते. याच पद्धतीने तुम्हीसुद्धा व्होकॅब्युलरीचे समजा एखादा वर्ड घेतला तर त्याचं सिनोनिम त्याच्यासमोर लिहून काढायचं आणि त्याच्यासमोर त्याचं अँटोनिम पण लिहून काढायचं. या पद्धतीने तुम्ही व्होकॅब्युलरीची सुद्धा तयारी करू शकता आणि वन वर्ड सबस्टिट्यूशन्स जे आहेत ते वाचल्यानंतर आपल्याला बऱ्यापैकी लक्षात राहतात. त्यासाठी रिपिटेशन हा एकमेव पर्याय आहे. तर अशा पद्धतीने इंग्लिशची तयारी